So welcome. Now we are going to discuss applications of EMF measurement. In last lecture we have discussed determination of pH of solution using hydrogen electrode. We have construct electrochemical cell by using two hydrogen electrodes in which activity of solutions are different. Now we are going to determine pH of solution again using hydrogen electrode, but in this case we will construct a electrochemical cell by using hydrogen electrode and saturated calomel electrode as a reference electrode. Means we will couple this hydrogen electrode with saturated calomel electrode. So cell is represented as platinum wire, okay, then H2, hydrogen gas, pressure of hydrogen gas, vertical line, H plus ion solution, H plus ion solution, here activity of H plus ion, this is activity of H plus ion. Now again vertical line, saturated, I am not representing here complete calomel electrode. So saturated calomel electrode, or simply you can write SCE, saturated calomel electrode. So here hydrogen electrode acts as a negative electrode, means which is anode, and calomel acts as a cathode, which is positive. So here in this cell we have dipped hydrogen electrode and saturated calomel electrode in H plus ion solution whose pH is to be determined. Hydrogen electrode आणि सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड आपण H प्लस आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत, ज्या H प्लस आयनच्या सोल्युशनचा आपल्याला pH डिटरमाइन करायचा आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपण सेल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता या सेलसाठीचा EMF, the EMF of cell is E cell is equal to हायड्रोजन इलेक्ट्रोड वरती काय होतं आहे ऑक्सिडेशन. सो EH2 ऑक्सिडेशन प्लस E सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड रिडक्शन. इथे काय होतं आहे रिडक्शन होतं आहे. ओके, सो we can also write it as E cell is equal to EH2 ऑक्सिडेशन, इथे रिडक्शन आहे, मला ऑक्सिडेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, प्लसचा काय होईल मायनस होईल. यू नो ई ऑक्सिडेशन काय, ई रिडक्शन इज इक्वल टू मायनस ई ऑक्सिडेशन. म्हणजे इथे रिडक्शन आहे, मला ऑक्सिडेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं, मी इथं मायनस सांगेन, मायनस ई सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन. ओके, नाउ rearrange this equation for EH2 oxidation. So EH2 oxidation इकडे ट्रान्सफर होईल, काय होणार आहे प्लस E cell प्लस ESCE ऑक्सिडेशन. सिंपल काय केलं, ही टर्म इकडे ट्रान्सफर केली, प्लस झालेली आहे. सो वी हॅव इक्वेशन EH2 ऑक्सिडेशन इज इक्वल टू E cell प्लस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल नोन आहे, मी तो नंतर सांगेल तुम्हाला. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोडचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती आहे तुम्हाला नंतर सांगेल. आपल्याला काय करायचं आहे, EH2 ऑक्सिडेशन पाहिजे, बरोबर, याची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. सो आता बघा इथे हायड्रोजन इलेक्ट्रोडवरती काय होतं आहे ऑक्सिडेशन होतं आहे. ओके, सो ॲट हायड्रोजन इलेक्ट्रोड
electrode oxidation occurs. So reaction is 1/2 H2 gas, pressure of H2 gas gives H plus ions. हायड्रोजन आहे 2 H2 हाफ हायड्रोजन मॉलिक्यूल घेतलेला आहे, आपल्याला एक H प्लस आयन मिळतील. त्याची ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लॉस केलं आहे? ओनली 1 इलेक्ट्रॉन. ओके. आता याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं डिटरमाइन करतो आपण? ह्या इक्वेशनला काय करणार? आता सपोज इक्वेशन नंबर 2 आहे, या इक्वेशन 2ला आपण काय करणार? नन्स इक्वेशन अप्लाय करणार. सो अकॉर्डिंग टू नन्स इक्वेशन EH2 ऑक्सिडेशन इज इक्वल टू E नॉट H2 ऑक्सिडेशन, स्टैंडर्ड पोटेंशियल ऑफ ऑक्सीडेशन इलेक्ट्रोड, माइनस RT अपॉन NF ln ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट साईडला H प्लस आयन आहे, त्याची ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन डिवायडेड बाय इथं काय प्रेशर आहे, प्रेशरची टर्म पण आपण इथे लिहिणार, रेस टू कोइफिशियंट काय त्याचा? हाफ, रेस टू हाफ. ओके. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. तर बघा इथे आपल्याला काय काय माहिती आहे? बट N इज इक्वल टू किती इलेक्ट्रॉन लॉस झाले आहेत? 1. N इज इक्वल टू 1. ओके. प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस इज 1 ॲटमॉस्फिअर. इथे 1 ॲटमॉस्फिअर असं प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस. त्यानंतर आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज इक्वल टू 0 असतो तो. बघा इक्वेशन काय मिळेल आपल्याला? EH2 ऑक्सिडेशन इज इक्वल टू, दिस इज इक्वल टू 0 लिहायची गरज नाही, मायनस RT अपॉन N इज इक्वल टू काय? 1. RT अपॉन F ओनली. N इज इक्वल टू 1 आहे, लिहायची गरज नाही. सो ln दिस इज इक्वल टू 1 रेस टू 1. बाकी काय राहिलं आहे? ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आहे. ओके. सो कन्वर्ट दिस ln इंटू लॉगमध्ये कन्वर्ट करा. सो EH2 ऑक्सिडेशन मायनस 2.303 RT अपॉन F लॉग ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आहे. आता बघा ॲट 25 डिग्री सेल्सिअस, आता हे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा लिहायची गरज नाही आहे, पण लिहितो मी. ॲट 25 डिग्री सेल्सिअस, ओके, T इज इक्वल टू 298 केल्विन. F काय असणार आहे? 96500 कुलॉम्स. आरची व्हॅल्यू असेल तुमची 8.314. ओके. So this whole term is equal to 2.303 RT upon F is equal to काय असते? 0.0591. So this is equal to 0.591. तर बघा मी हा पार्ट इरेज करतो. हे इक्वेशन काय येईल बघा? EH2 ऑक्सिडेशन इज इक्वल टू, दिस इज इक्वल टू काय? मायनस 0.0591 इंटू लॉग ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आहे. ओके. आता बघा काय करतो मी, ब्रॅकेटमध्ये मायनस लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन असं लिहितो. Therefore EH2 oxidation is equal to 0.0591 in bracket minus log activity of H plus ion. This is equal to आपल्याला माहिती आहे pH is equal to काय? Negative log to the base 10 activity of H plus ion. So substitute this one is equal to pH. Therefore EH2 oxidation is equal to 0.0591 into pH. Equation number 3. Equation number 3. ओके. तर बघा काय केलं आपण त्या आधी सुरुवातीला बघू.
एक सेल सिलेक्ट केला ज्याच्यात हायड्रोजन इलेक्ट्रोड यूज केलेला आहे आणि तो हायड्रोजन इलेक्ट्रोड कशासोबत कपल केलेला आहे, सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. मग ह्या सेलचा पोटेन्शियल कशावर डिपेंड असणार आहे, या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलवरती डिपेंड असणार आहे. आणि त्यातल्या त्यात एच प्लस आयनच्या ॲक्टिव्हिटीवरती हा कशाला रिव्हर्सिबल आहे, एच प्लस आयनला रिव्हर्सिबल आहे. म्हणजे तो इनडायरेक्टली याचं पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे, एच प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. बघा EMF ऑफ सेलसाठी, या सेलसाठी ई सेलची व्हॅल्यू काय येईल, इथं ऑक्सिडेशन होतं, EH2 ऑक्सिडेशन प्लस हा रेफरन्स इलेक्ट्रोडचा रिडक्शन पोटेन्शियल. त्यानंतर रिडक्शनचं काय केलं, ऑक्सिडेशनमध्ये कन्व्हर्शन केलं, साईन चेंज झालेलं. त्यानंतर मला EH2 ऑक्सिडेशनसाठी इक्वेशन पाहिजे होतं, मी ते रिअरेंज करून घेतलं, ही टर्म इकडे ट्रान्सफर केली, प्लस झालेली आहे. त्यानंतर बघा मला EH2 ऑक्सिडेशन पाहिजे, मग कसं मिळेल, या हाफ सेलसाठीच्या ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहाव्या लागतील मला. मग हायड्रोजन इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होतं, त्याची ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिली. त्यानंतर याला नल्स इक्वेशन अप्लाय केलं ह्या रिॲक्शनला, मला हे इक्वेशन मिळालं, EH2 ऑक्सिडेशन की E0 H2 ऑक्सिडेशन मायनस RT अपॉन NaFlM ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन डिवायडेड बाय प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस. इथे ज्या काही टर्म्स होत्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस 1 होता, हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर होतं, हा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल 0 असतो, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, मला हे इक्वेशन मिळालं. मी LNचं कन्वर्शन काय केलं, लॉगमध्ये केलेलं आहे, ह्या व्हॅल्यूने इथं मल्टिप्लाय केलं आहे. त्यानंतर इथं 25 डिग्री सेल्सिअसची कंडिशन मेंटेन केली, कन्सिडर केली, ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ही जी टर्म आहे, या टर्मची व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.0591. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, मला हे इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, EH2 ऑक्सिडेशन मायनस 0.0591 लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन. मला काय डिटरमाइन करायचं आहे, pH डिटरमाइन करायचं आहे बाय मेजरिंग ई सेल, EMF ऑफ सेल. मग मी काय करेल, pH कसं ॲड करू शकतो, pH साठीचं इक्वेशन मला कसं मिळू शकतं. मग बघा इथे काय निगेटिव्ह आहे, इकडं लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आहे, मी काय केलं, हे ब्रॅकेटमध्ये काढून घेतलं साईडला, मला माहिती आहे दिस इज इक्वल टू काय, pH. ओके, मग मी ते ब्रॅकेटमध्ये काढून घेतलं आहे साईडला. आणि त्यानंतर मग ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे, दिस इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करून दिलं मी, pH सबस्टिट्यूट केलं, pH येऊन गेला. आता मला पुढचं काम सोपं झालेलं आहे. सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. हे इक्वेशन कुठे सबस्टिट्यूट करायचं आहे, इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, सो सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. ओके, सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल बघा, हा जो सेल आहे, मी हा सेल मुद्दाम रिमूव्ह इरेज करत नाही आहे, बरोबर. आता हे इक्वेशन मी इथे सबस्टिट्यूट करतो, काय मिळेल, मग ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, काय येईल, 0.0591 इंटू काय, pH इक्वल टू काय, ई सेल प्लस काय, प्लस ESCE ऑक्सिडेशन. ओके, सिंपल. आता मला थोडीशी रिअरेंजमेंट करायची आहे. सो pH इज इक्वल टू काय होईल, ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करतो मी, ई सेल प्लस ई सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड रिडक्शन डिवायडेड बाय 0.0591. ओके, हे इक्वेशन मला मिळालेलं आहे, इक्वेशन नंबर 4. सिंपल काय केलं, इकडे ही टर्म इकडे ट्रान्सफर करून दिली, हे इक्वेशन मिळालेलं आहे. वी नो दॅट, आता हा जो सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे त्याचा रिडक्शन पोटेन्शियल आहे, बट ESCE रिडक्शन इज इक्वल टू मायनस 0.2415. So substitute this value here. So pH is equal to E cell minus 0.2415 divided by 0.0591. So equation number 5.
बघा हे सर्व हे सगळं केल्यानंतर हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. हे इक्वेशन काय केलं मी, इक्वेशन नंबर 1 होतं त्याच्यात सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन मला मिळालं आहे. त्यानंतर मला काय डिटरमाइन करायचं आहे, पीएच. वी हॅव टू डिटरमाइन पीएच. सो दॅट्स वाय वी हॅव रिअरेंज दिस इक्वेशन फॉर पीएच. पीएचसाठी रिअरेंज केलेलं आहे. देन वी नो दॅट reduction potential of saturated calomel electrode is minus 0.2415. Substitute this value here, we get equation 5. Okay, so we have equation pH is equal to E cell minus 0.2415 divided by 0.0591. So if you measure EMF of cell, हा जो सेल आहे या सेलचा तुम्ही जस्ट बघा, हा इलेक्ट्रोड सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड आणि हायड्रोजन इलेक्ट्रोड पोटेन्शिओमीटरला कनेक्ट करायचे. कनेक्ट केल्यानंतर पोटेन्शिओमीटरवरती जी काही रिडिंग दिसेल दॅट इज EMF ऑफ सेल, ती व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्या सोल्युशनचा pH मिळून जाणार आहे. ओके, सो इन दिस वे बाय नोविंग EMF ऑफ सेल वी कॅन इझिली डिटरमाइन pH of solution by using equation number 5. So this is all about the determination of pH of solution using hydrogen electrode. So we have determined pH of solution in two different ways by constructing two different types of electrochemical cell. हा एक टाइप होता आणि प्रीवियस लेक्चरमध्ये जो डिस्कस केला तो एक टाइपचा सेल होता. ओके, थँक्यू.